तुम्हाला हे बांगडा फ्राय करायचा आहे का? अगदी 10 मिनिटात तळून घ्यायचा आहे, तोही रवा लावून. चला तर मग क्रिस्पी बांगडा कसा करायचा ते शिकूया. नमस्कार सर्वांना, राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तसेच जर राधिकास किचनचे आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर आपण साहित्य पाहूया. इथे मी 4 बांगडे घेतले आहेत, चिंचेचा कोळ घेतला आहे, तळण्यासाठी तेल घेतलं आहे, त्याला स्टफिंग करण्यासाठी कोटिंग करण्यासाठी रवा घेतला आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे. इथे मी धनेपूड आणि जिरेपूड घेतले आहे, 1 लिंबाचा रस घेतला आहे, तांदळाचं पीठ घेतलं आहे, तेही कोटिंगला मिक्स करणार आहे. इथे लाल तिखट पावडर घेतली आहे, घरचीच आहे मसाला हा, आणि हळद घेतली आहे, आणि इथे आलं लसूण पेस्ट 1 चम्मच घेतली आहे. तर आता आधी आपण बांगड्यांना लावून घेऊया. आलं लसूण पेस्ट, थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि लिंबाचा रस. आता हे आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सगळ्या बांगड्यांना, असं दोन्ही साईडून. तर पहा, आता हे आपल्याला असंच मुरत 15 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आहे. आता आपण ह्याच्यासाठी लागणारा दुसरा मसाला तयार करून घेऊ. तर पहा, ह्या ठिकाणी मी अगोदर घेणार आहे चिंचेचा कोळ आणि कोथिंबीर. आता त्याच्यामध्ये जे आपण पाहिली होती धनेपूड आणि जिरेपूड, हळद आणि घरचा लाल तिखट मसाला आणि थोडं मीठ. मिठाची नेहमी काळजी घ्यायची, कारण आपण सुरुवातीलाही मीठ घातलं आहे, आत्ताही मीठ घातलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे तुम्ही चिंचेचा कोळाऐवजी कोकम ही वापरू शकता. कोकमलाही एक 10 ते 15 मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं आणि त्याच्यानंतर त्याचं पाणी घ्यायचं. इथे मी चिंचेचा कोळ घेतला आहे, हे व्यवस्थित मिक्स करायचं. आणि आता 15 मिनिटं आपली झाली आहेत. आपण आता आपल्या बांगड्यांना लावून घेऊया. आता हे ह्याच्यावरती घालून घेऊत. नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा. आता ह्यालाही 2 ते 3 मिनिटं असंच मुरू द्यायचं. हे जे आपण त्याला कट करून घेतलं आहे त्याच्यामध्ये सगळी ही चटणी जास्तवर हे करा, त्याला लावत राहा. पहा, आम्ही ह्याच्यामध्ये जी ही शिल्लक जागा आहे त्याच्यामध्ये हे वाटण घालणार आहे. आता इथे कोटिंगसाठी रवा घेतला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ऍड करायचं आहे आणि थोडंसं मीठ, थोडंसंच मीठ घ्यायचं, कारण आपण सुरुवातीला मीठ घातलं होतं, नंतर नाही आपण मीठ घातलं होतं.
आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तांदूळ आणि रवा, तांदळाचं पीठ आणि रवा हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. तर आता चला आपण मासा कोटिंग करून घेऊ. व्यवस्थित ह्याच्यामध्ये डीप करत न्यायचा, कारण की आपला जो चिंचेचा कोळ वगैरे होता तो खूपच झाला होता, त्याच्यामुळे पूर्ण असा ड्राय होईस्तोवर ह्याच्यामध्ये ठेवायचं. कोटिंग मध्ये रवा त्याचं पाणी शोषून घेतो. पहा, ह्या पद्धतीत सगळे मासे आपण करून घेऊ. तर पहा, इथे आपले सगळ्याला कोटिंग लावून तयार आहे. आता आपण गॅस ऑन करून घेऊ. आता ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊ. आता ते तापलं आहे. त्याच्यामध्ये हळूच मासा सोडून घ्यायचा. लो फ्लेम आहे, लो फ्लेम वरतीच आपल्याला तळून घ्यायचं आहे. इथे मी 3 सोडले आहे. तुम्ही तुमच्या भांड्यानुसार सोडू शकता, पण शक्यतो जेवढे ते सुटसुटीत राहतील तेवढे छान फ्राय होते. आपल्याला एकदम क्रिस्पी फ्राय करायचे आहे, म्हणून लो फ्लेमला ठेवायचे. हाय फ्लेम केली तर वरून लगेच तो जळून जाईल, आत व्यवस्थित तो क्रिस्पी होणार नाही. पहा, तुम्हाला जर मध्येच आवश्यकता वाटली गॅस वाढवायची तर मध्ये तुम्ही थोडा वाढवू शकता. जर तेलाची नॉर्मलची हीट कमी झाली असेल तर. पहा, इथे अजून ही लो फ्लेमलाच आहे गॅस. तर ही साईडून रवा कसा एकदम जास्त ब्राऊन झाला आहे. आणि पहा, इथे 3 ते 4 मिनिटं झाले आहेत आणि आता आपण दुसरी साईड पलटवून घेणार आहोत. पहा, ह्याही ठिकाणी दोन्ही साईडने ह्याही साईडला 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे. पहा, आपण जास्त मीडियम फ्लेमला नाही भाजला आहे. लो फ्लेमला भाजल्यामुळे पहा कलर एकदम असा ब्राऊन झाला आहे. नाहीतर थोडीशी मीडियम फ्लेम असते तर पूर्ण असं जळाला असता बांगडा. म्हणून आपल्याला आतपर्यंत एकदम भाजलेला पाहिजे आहे, म्हणून आपण लो फ्लेमलाच केला आहे. तर पहा, या ठिकाणी ही 4 मिनिटं झालेली आहे. पहा, आता आपण काढून घ्यायचं आहे.
पाहू शकता किती क्रिस्पी झाला आहे बांगडा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.